सगळीकडे वातावरण एक नंबर चांगलं आहे. भाजपचं सगळीकडे वारं जोरदार सुरू आहे, त्यामुळे काही अडचण नाही. 100% भाजप निवडून येणार. आम्ही उमेदवार मी स्वतः निवडून येणार. कटके वहिनी निवडून येणार. केंद्रात राज्यात नगरपालिका महानगरपालिका सगळीकडं महायुतीचं सरकार आहे. तसंच आता देखील जिल्हा परिषदला देखील महायुतीचं सरकार येणार. भाजपचं कमळ हे निवडून येणार. बऱ्याच योजना आलेल्या आहेत उद्योगासाठी असू दे, घरात बसून लघु म्हणजे ते आपलं घरात बसून सुद्धा काम करून आपला व्यवसाय चालवू शकतात. त्यामुळे त्यासाठी लाडकी बहीण योजनेचे त्यांना पैसे येतात वेळेवर, त्याचा वापर. अहो ते KYC ज्यांचे चुकलेत ना त्यांचे आले नाहीत. ज्यांचे KYC व्यवस्थित झालेले आहेत त्यांच्या खात्यावर आलेले आहेत लाडक्या बहिणीचे पैसे. ज्यांचे झाले नाहीत त्यांनी परत जाऊन ती KYC व्यवस्थित करून आपल्या अंगणवाडी शाळेमध्ये जाऊन त्या शिक्षकांना भेटून सगळं ते करून घ्यावं. म्हणजे त्यांचं जे बंद पडलेलं आहे ना ते चालू होईल. त्यांची लाडकी बहीण योजना हे छान आहे सगळं व्यवस्थित आहे आणि असं पॉझिटिव्ह रिझल्ट पण वाटतोय आम्हाला. विजयाची 100% खात्री. जसं विधानसभेच्या वेळेस वारं फिरलेलं होतं त्याच पद्धतीनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं ज्या काही सार्वत्रिक निवडणुकीचं जे वातावरण जे आता झालेलं आहे, मग आम्हाला वाटतंय की आत्तासुद्धा त्यावेळेसारखंच वारं फिरलेलं आहे आणि विजय हा नक्कीच महायुतीच्या उमेदवारांचा 100% आहे. कारण त्यांच्या योजना फक्त कागदावरती नाहीत तर अंमलबजावणीसुद्धा केली जाते त्या कामाची. आज म्हणजे जे किशोरवयीन मुलींपासून ते आबालवृद्धांपर्यंत त्यांचं काम आहे आणि त्यांचं काम बोलतंय. विरोधक कितीही बोलले तरी त्याच्यावर काही फरक पडणार नाही. सगळं बघितलं. जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे, त्या संदर्भात प्रचार फेरी आमच्या गावात तुम्ही स्वतः बघताय की उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. महिलांचा घरोघरी हळदी कुंकू लावणे, पाणी या उमेदवाराचं स्वागत करणे प्रचंड प्रमाणात चालू आहे आणि आमच्या गावात उत्कृष्ट मतदान पडणार आपल्या गावात. आणि जर विचार करायला गेलं की आम्हाला जिल्हा परिषदेत आता ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात 3 वर्ष गेले 3 वेळा काँग्रेसचे उमेदवार होते निवडून आलेले. आणि कामच म्हणजे कसं आहे सांगतो, माझा एक प्रश्न आहे, मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा कुणाच्या अखत्यारीत येत्या? जिल्हा परिषदेच्या. आणि जर लोकांच्या वर्गणीतनं जर शाळेची कामं करायला लागत असतील तर ते कितपत योग्य? मग काय कामं केलं? आता आमच्या गावातलं कुणाला पण जावा तुम्ही, आमचे ज्येष्ठ आहेत, आमच्या लोकांच्या वर्गणीतनं शाळेची आम्हाला कामं करायला लागल्यात. मग जिल्हा परिषद सदस्याचा उपयोग काय? आणि मी एकच ग्वाही देतो की इथून पुढं आमचे उमेदवार तर निवडून आलेले आहेत आणि येणारच आहेत, त्यात काय शंकाच नाही. गावातून एकही रुपये वर्गणी गोळा करता जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद माध्यमात काय काम असते ते आम्ही दाखवून देऊ. गावातून वर्गणी गोळा करायची वेळ येणार नाही जिल्हा परिषदेसाठी. आमच्या भाजप पक्षाने जे महिलांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत ते ठोस निर्णय आहेत, अपव्ययचे निर्णय नाही आहेत. आणि आमच्या ज्या बहिणी फिरत्यात त्यांना जी लाडकी बहीण मिळत्या, गोरगरीब महिलांनी जी निराधार मिळत होती ती आता आमच्या सरकारनं पूर्ण त्यांना वाढवलेली आहे. काँग्रेसच्या काळात 500 ते 700 रुपये मिळत होतं, आता भाजपच्या काळात 1200 ते 1500 रुपये त्यांना मिळतात. विरोधक म्हणाले की 2 महिन्यात महिलांना पैसेच मिळाले. ही भूलथाप आहेत. ही योजना बंद होत नाहीत. आमचा हात बळकट केला तर आम्ही आमच्या महिलांच्यासाठी काय असेल ते खेचून आणण्याचं काम करणार आहे. आम्ही सगळी माहितीमध्ये आपण काम करतो. वरती सध्या राजेदादांच्या बरोबर आम्ही काम करतोय. आजीदादा आता नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला जरा आम्ही दुःखी आहे आता. त्यामुळे आपल्याला काय साहेबांच्या पाठोपाठ जे काम करतोय आम्ही, जे अमोल साहेब आणि मुन्ना साहेबांच्या पाठोपाठ आम्ही करायला लागले, जे ते करणं तर राहणार आहे. मी खरं आपल्याला आजीदादांच्यामुळे जराच आम्ही जास्तच हे आहे आता दुःखी आहे. आजीदादांच्या बद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. असं आहे की दादा म्हणजे की नाही आमच्यासाठी न बोलण्यासारख्या गोष्टी आहेत त्या दादांच्या बद्दल. आपल्याला भाजपच्या पाठीशी आहे आणि त्याचा मला विश्वास आहे. मरे मापावर होतोय पण ते काय आता चालणार नाही. इथून पुढं जनता सुज्ञ आहे, काय करायचं ते ठरवलेलं आहे लोकांनी. कमळाला मतदान करायचं आहे आणि हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार येणार, महायुतीचं सरकार येणार, त्यात काही शंकाच नाही.